कारण परत नवीन विषय मला निर्माण करायचा नाही। दाढी कोणाची आणि दाढ्या कशा कुरवळायच्या यातली एक्सपर्टी आणि पीएचडी उबाटा सेनेची आहे। मी दाढी कुरवाळणं याचा अर्थ मराठीतला स्पष्ट आहे। जेव्हा यांना सत्ता हवी होती तेव्हा उद्धवजींनी भाजपच्या दाढ्या कुरवळल्या आणि केंद्रापासून महाराष्ट्रापासून महानगरपालिकेपर्यंत आमच्या जीवावर उद्धवजींचं सरकार त्या ठिकाणी मिळालं, सरकारमधली सहभागिता मिळाली। आता त्यानंतर सत्तेतली राज्यातली मुख्यमंत्री पदाची लालसा लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची दाढी त्यांनी कुरवळली आणि मग राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद मिळवलं। आता महापालिकेतली सत्ता जाईल म्हणून मनसेची दाढी कुरवळायचं काम चालू आहे आणि त्यामुळे दाढीवाला आणि दाढी कुरवळणं याची एक्सपर्टी ही संजय राऊत आणि उबाटा सेनेकडेच आहे। मी स्वतः केमचो म्हणणारे बिळात कुठे लपतायत? त्यांनी वाक्य सांगावं ना। केमचोचा अर्थ काय? संजय राऊत अजान स्पर्धेचा अर्थ काय? मग तुम्ही काय आता गुर्दा आणि कपुरे खाताय? ढोकळा तुम्हाला प्रिय वाटत नाही, गुर्दा आणि कपुरे तुम्हाला प्रिय वाटतायत। ही संस्कृती आहे संजय राऊत यांची। हां बरं, नाही स्वाभाविक आहे। नवनवीन असलेले सामाजिक माध्यमांचा उपयोग जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी होत आहेत। यातना महाराष्ट्रात नवीन संवाद माननीय मुख्यमंत्री उत्तम पद्धतीने करतील याबद्दल माझ्या मनात दुमत नाही। कार्यक्रम को आप कैसे देखते हैं? आपने कार्यक्रम के बारे में बताया, इसका राजनीतिक अलायंस और पारिवारिक अलायंस के बारे में बताया। देखिए, दो भाई इकट्ठा है, बहुत अच्छी बात है। दो परिवार इकट्ठा रहना चाहते हैं, ये तो खुशी की बात है। हम कुटुंब व्यवस्था इसको मानने वाले हिंदुत्ववादी विचारों के लोग हैं और इसके लिए दोनों भाई साथ में आना ये बहुत अच्छी बात है। दोनों परिवार इकट्ठा रहना ये तो खुशी की बात है।